गणेश वंदना सादर करण्यासाठी येत आहे भरतनाट्यम नृत्यांगना श्रेया राव, संस्थेच्या नृत्य प्रशिक्षिका बिंदू राव यांची कन्या. गजवदना हे रंभा विजयध्वज सतर विप्रतिभा. 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 एकदंत वैकल्यांत रिद्धि सिद्धि द्वयराकांत. एकदंत वैकल्यांत रिद्धि सिद्धि द्वयराकांत. गजवदना हे रंभा मूषिक वाहन सर्पभूषा. मूषिक वाहन सर्पभूषा. मूषिक
मूषिक वाहन सर्पभूषण मूषिक वाहन सर्पभूषण सजनी नि पव मम गग सजनी स गम पनि स नि स स मूषिक वाहन सर्पभूषण ಅಡಿಗಡಿಗೆ ನಿನ್ನನು ನೆನೆದು ವಂದಿಪೆವು ಶ್ರೀ ಗಣೇಶ ಅಡಿಗಡಿಗೆ ನಿನ್ನನು ನೆನೆದು ವಂದಿಪೆವು ಶ್ರೀ ಗಣೇಶ ವಂದಿಪೆವು ಶ್ರೀ ಗಣೇಶ ವಂದಿಪೆವು ಶ್ರೀ ಗಣೇಶ 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 ದೇಶ ದೇಶ ಶಾಸ ಗಜವದನ ಹೇ ರಂಭಾ ವಿಜಯ ಧ್ವಜ ಶತರವಿ ಪ್ರತಿಭಾ ಗಜವದನ ಹೇ ರಂಭಾ ಓ ಆದಿ ಪ್ರೇಕ್ಷಕನೇ ನಾಟಕದ ಮಾಲಿಕನೇ ಓ ಆದಿ ಪ್ರೇಕ್ಷಕನೇ ಓ ಆದಿ ಪ್ರೇಕ್ಷಕನೇ ನಾಟಕದ ಮಾಲಿಕನೇ ಸ್ವೀಕರಿಸಿ ನಾಟಕ ಮೋದಕ ಸ್ವೀಕರಿಸಿ ನಾಟಕ ಮೋದಕ ನಾಟಕ ಮೋದಕ ನಾಟಕ ಮೋದಕ ನಾಟಕ ಮೋದಕ ನಾಟಕ ಮೋದಕ ನಾಟಕ ಗಜವದನ ಹೇ ರಂಭ ವಿಜಯ ಧ್ವಜ ಶತರವಿ ಪ್ರತಿಭಾ ಗಜವದನ ಹೇ ರಂಭ ಗಜವದನ 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 ಹೇ ರಂಭ स्वयंसिद्धाच्या 29व्या वर्धापनादिनानिमित्त प्रत्यक्ष उपस्थित आणि ऑनलाईन उपस्थित सर्व देणगीदार, सत्कारमूर्ती, निमंत्रित, पदाधिकारी, स्वयंसिद्धाचे लाभार्थी, हजारो संख्येने आमचा कार्यक्रम आनंदाने पाहणारे सर्व प्रेक्षक हो, मी युगंधरा शिंदे सर्वांचे मनापासून हार्दिक स्वागत करते. श्री शक्तीचा आविष्कार स्वयंसिद्ध, ग्रामीण जनतेचा आधारवड डॉक्टर व्ही.टी. पाटील फाउंडेशन, सहकाराचा आदर्श दाखवून देणारी स्वयंप्रेरिका महिला सहकारी औद्योगिक संस्था. आपण सर्वजण हा आनंदोत्सव मिळून साजरा करीत आहोत. स्वयंसिद्ध गीत सादर करण्यासाठी येत आहेत विनया शिरपूरकर आणि विभा देशपांडे. आम्ही यशवंत हो, आम्ही जयवंत हो, स्वयंसिद्ध आम्ही जीवनी. आमच्या हृदयी एकच ध्यास, आमच्या मनी पूर्ण विश्वास, हो स्वयंसिद्ध आम्ही जीवनी. तोडू दुष्ट रूढींचे बंध, तोडू अन्यायाची भिंत, मोडू जुलमाचे संकेत, एक होई. आमच्या हृदयी एकच ध्यास, आमच्या मनी पूर्ण विश्वास, हो स्वयंसिद्ध आम्ही जीवनी. काढू सारे भेदाभेद, जाती पाती देऊछे, निर्मू महिला पंचमवेद, एक होई. आमच्या हृदयी एकच ध्यास, आमच्या मनी पूर्ण विश्वास, हो स्वयंसिद्ध आम्ही जीवनी. ठेवू ज्ञान सुधेची आस, धर्या विज्ञानाची कास, खाऊ सुखे क्षमाचा घास, एक होई. आमच्या हृदयी एकच ध्यास, आमच्या मनी पूर्ण विश्वास, हो स्वयंसिद्ध आम्ही जीवनी. करूया मिळेल ते काम, कमवू निज कष्टाचा दाम, मिळवू जगती उज्ज्वल नाम, एक होई. आमच्या हृदयी एकच ध्यास, आमच्या मनी पूर्ण
होतील अबलांच्या प्रबला, बनतील ठिणगीच्या ज्वाला, देतील प्रकाश जगताला एक होऊनी. आमच्या हृदयी एकच ध्यास, आमच्या मनी पूर्ण विश्वास, होऊ स्वयंसिद्ध आम्ही जीवनी. होऊ आम्हीही यशवंत, होऊ आम्हीही जयवंत, होऊ स्वयंसिद्ध आम्ही जीवनी. आमच्या हृदयी एकच ध्यास, आमच्या मनी पूर्ण विश्वास, होऊ स्वयंसिद्ध आम्ही जीवनी. होऊ स्वयंसिद्ध आम्ही जीवनी. होऊ स्वयंसिद्ध आम्ही जीवनी. यांचे स्वागत देणगीदार शिल्पाताई हुजूर बाजार यांचे स्वागत करतील संस्थेच्या अध्यक्ष दीपाताई जाधव. स्वयंप्रेरिका संस्थेच्या संचालिका आणि आमच्या देणगीदार जयश्री शिरोळकर यांचे स्वागत करतील विश्वस्त डॉक्टर विश्वास पाटील. देणगीदार मंदा आचार्य स्वयंप्रेरिकेच्या सल्लागार यांचे स्वागत करतील डॉक्टर व्ही.टी. पाटील फाउंडेशनच्या अध्यक्षा सौम्या तिरोडकर मॅडम. देणगीदार आणि संस्थेच्या कार्यकर्त्या सुलक्षणा सुभेदार यांचे स्वागत करतील विश्वस्त गीता. सत्कारमूर्ती जॉर्ज क्रूज सर यांचे स्वागत करतील स्वयंप्रेरिकेच्या अध्यक्षा डॉक्टर व्ही.टी. पाटील फाउंडेशनच्या विश्वस्त जयश्री गायकवाड. प्रास्ताविक करण्यासाठी संस्थेच्या विश्वस्त कार्यकारी संचालिका तृप्ती पुरेकर मॅडमना मी आमंत्रित करते. व्यासपीठावरील सर्व मान्यवर, सत्कारमूर्ती, देणगीदार, निमंत्रित, सर्व संस्थेचे पदाधिकारी आणि आजचा कार्यक्रम ऑनलाईन बघणाऱ्या समस्त स्वयंसिद्ध आणि श्रोतेजन, आजच्या 29व्या वर्धापन दिनी मी आपल्या सर्वांचे मनापासून हार्दिक स्वागत करते. कोरोनाच्या महासंकट काळी आशीर्वाद तव अमुचे भाळी. कोरोनाच्या महासंकट काळी आशीर्वाद तव अमुचे भाळी. तरलो टगलो घेण्या पुनर्भरारी, जाऊ आता अति उंच उंच शिखरी. अर्थातच ज्यांचे आशीर्वाद पुण्याई सदैव आमच्या पाठीशी आहे असे व्यक्तिमत्व म्हणजेच मौनी विद्यापीठ आणि ताराराणी विद्यापीठाचे संस्थापक कैलासवासी डॉक्टर व्ही.टी. पाटील आणि त्यांच्या पत्नी कैलासवासी सरोजिनी देवी पाटील हे आम्हाला नेहमीच वंदनीय राहतील. कैलासवासी डॉक्टर शिरगोपीकर बाईंचे मोलाचे मार्गदर्शन विचाराने आम्हाला नेहमीच प्रेरणा मिळत राहील. कैलासवासी राजलक्ष्मी तथा विमल मावशींचे आशीर्वाद आमच्या पाठीशी कायम आहे. एक आदर्श व्यक्तिमत्व, संस्था स्थापनेपासून निस्वार्थपणे अखंड काम करणाऱ्या, महिला सबलीकरणाचे ध्येय तनामनात बाळगून सातत्याने प्रबोधन, प्रशिक्षण, मार्गदर्शनातून समस्त महिलांचा आधारवड बनलेल्या, आपल्या समाजकार्याचा ठसा उभ्या महाराष्ट्रभर आणि देश पातळीवरही समर्थपणे उमटविणाऱ्या, अत्यंत कठीण परिस्थितीमध्येही प्रचंड इच्छाशक्ती आणि सकारात्मक विचाराने स्वतःला परिवर्तनशील बनविणाऱ्या, शक्ती, धैर्य, प्रेम, औदार्य, करुणा, शिस्त यांचा सुरेख मिलाफ असलेली आदर्श वरद मूर्ती म्हणजेच स्वयंसिद्धाच्या संचालिका, डॉक्टर व्ही.टी. पाटील फाउंडेशनच्या संस्थापिका, स्वयंप्रेरिकेच्या चीफ प्रमोटर कांचनताई परुळेकर. भाग्यवान आम्ही जगती ऐसे गुरु संस्कार आम्हास मिळाले असे प्रत्येक स्वयंसिद्धा सहृदय अभिमानाने म्हणत आहे. आज ताई बाहेरगावी असल्या तरी त्यांच्या मार्गदर्शनानेच कार्यक्रम संपन्न होत आहे. महिला सबलीकरण क्षेत्रातील अग्रगण्य नाव म्हणजेच स्वयंसिद्धा. हजारो महिलांना आर्थिकदृष्ट्या सबल करून त्यांच्यामध्ये नवी प्रेरणा, उमेद,
उमेद जागून मी करू शकते हा दुर्दम्य आत्मविश्वास निर्माण केला. स्वयंसिद्धाची भगिनी संस्था स्वयंप्रेरिकेतर्फे जोरदार मार्केटिंग सुरू आहे. कोरोना काळातही विक्रमी विक्री केलेली आहे. डॉक्टर VT पाटील फाउंडेशन ग्रामीण भागात कार्यरत असून करमूर येथील अद्ययावत प्रशिक्षण केंद्रावर विविध प्रकारच्या उद्योजकीय प्रेरणा, व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा आणि उद्योग प्रशिक्षण वर्गातून अनेक महिला, युवक युवती मार्गदर्शन घेत आहेत. शहरी 10,500 महिला, ग्रामीण 30,000च्या वर महिलांचे सक्षमीकरण, 5,000 उत्तम उद्योजिका, 200 प्रशिक्षिका, 200 कार्यकर्त्यांचं उत्तम संचय करून हजारो पुरुषांचे प्रबोधनही संस्था करते. सर्व तऱ्हेची अनौपचारिक व्यवसाय प्रशिक्षण, शिक्षण आणि वयाची कसलीही अट नसताना अविरत चालू आहे. मागच्या वर्षी कोरोना काळानंतर 1 दिवसीय शिबिरे आणि कार्यशाळांना महिलांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. व्यक्तिमत्व विकास, मनुष्यबळ विकसनासाठी विशेष शिबिरांचे संस्था आयोजन करीत असते. महाराष्ट्रभर गोवा, कर्नाटक येथे बचत गट संकल्पना, उद्योजकता विकास, आर्थिक सबलीकरण, कमवा व शिका शिबिरे, कार्यशाळा यांचे आयोजन संस्था कायम करत असते. ताराराणी विद्यापीठातील गरजू गरीब 150 विद्यार्थिनींना दत्तक घेऊन संस्था दर साल 2.5 लाखांपर्यंत अर्थसहाय्य गणवेश देऊन मौलिक मार्गदर्शन करते. तसेच कॉलेज युवतींना मोफत व्यवसाय शिक्षणही दिले जाते. नापास मुलींसाठी 1997 पासून सुरू स्वयंसिद्धा स्कूल कॉलेज युवतींना प्रवेश दिला जातो. 30 मुलींना उत्तम गृहिणी आणि उद्योजिका बनण्यासाठी मोफत व्यवसाय प्रशिक्षण दिले जाते. व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा त्यांना दिल्या जातात. मागच्या वर्षी स्कूल नसल्याने पण तरीही 15 मुलींना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्यात आली आहे. प्रशिक्षणानंतर मुली कमीत कमी 300 ते जास्तीत जास्त 3 ते 4,000 पर्यंत उत्पन्न मिळवतात. स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण महाराष्ट्रभर 7,000 मुली महिलांपर्यंत आपण दिलेले आहे. सांस्कृतिक विभागाच्या वतीने संस्कृती, परंपरा यांचे जतन करून भजन, पारंपरिक खेळ, व्यंजने, प्रबोधनात्मक नाटके, पथनाट्ये, उद्बोधनात्मक साहित्य निर्मिती करून सादरीकरण केले जाते. यावर्षी 8 मार्च महिला दिनानिमित्त मोपा गोवा येथे सावित्री दामिनी की कामिनी या शोचे सादरीकरण झाले. डॉक्टर VT पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून वाड्या वस्तीवर शैक्षणिक गुणवत्ता वाढ शालाबाह्य उपक्रम होत असतात. आरोग्य, रोजगार, शेतकऱ्याला ज्ञानदान, तरुणाईला विधायकतेकडे नेणे असे उपक्रम यशस्वीपणे राबविले जातात. हिंडाल्को, टाटा पॉवर, महाराष्ट्र चित्रपट महामंडळ अशा अनेक कंपन्यांचे CSR प्रकल्प कार्यान्वित करून देऊन सल्लाही दिला जातो. सध्या किर्लोस्कर कंपनीचे न्यू राजापूर येथे काम चालू आहे. SLK कंपनीतर्फे ठाणेवाडी, पालेश्वर, तालुका शाहूवाडी येथील ग्रामस्थ महिलांना गांडूळखत, पोषणपाक, कोंबडी पालन असे प्रशिक्षण आमची कार्यकर्ती वैजंती पाटील देत असून महिलांनी 1000 ते 1200 किलो गांडूळखत निर्मिती केलेली आहे. पोषणपाक निर्मितीतून सेंद्रिय भाज्या उत्पादित केल्या. ठाणेवाडी येथे पर्यटन विकासाच्या माध्यमातून ट्रॅव्हलर कंपनीतर्फे 40 पर्यटक सहलीला गेले होते. गाव बघून आणि तेथील महिलांनी तयार केलेल्या न्याहारी भोजनाचा आस्वाद घेऊन प्रशंसाही मिळवली. यामुळे महिलांना रोजगार उपलब्ध झाला आहे. कोंबडी पालनाच्या व्यवसायातून अंड्याचे गाव बनवण्याचे ध्येय ठरवून प्रत्येक महिलेने किमान 3 ते 4,000 रुपये कोरोना काळात मिळवलेले आहेत. तसेच माहेरची झाडी प्रकल्पामुळे युवतींना झाडाचे महत्त्व आणि ते रुजवण्याचे महत्त्वही संस्था देते. स्वयंप्रेरिका होममेड शॉपिंग शकूज किचनने लॉकडाऊन काळात विक्रीचा उच्चांक गाठला. कोरडे खाद्यपदार्थ, जेवण ऑर्डर्स, विविध हस्तकला वस्तूंनाही या काळात विशेष मागणी होती. आमच्या कोरोना योद्धा सपना कुचकोर्वी, वैजंती कुलकर्णी, शकुंतला कोठावडे, शकुंतला औंधकर यांचे विशेष कौतुक. माल पुरवणाऱ्या सर्व महिलांच्या जिद्दीचेही कौतुक. विश्वासाने आमच्याकडून माल घेणाऱ्या आणि आम्हाला प्रोत्साहन देणाऱ्या सर्व ग्राहक वर्गाचे मनापासून आभार. लॉकडाऊन काळात विविध ऑनलाईन स्पर्धांमध्ये बक्षिसे मिळवण्यात स्वयंसिद्ध महिलाच आघाडीवर होत्या. संस्थेचा हा वाढत चाललेला विस्तार
सांभाळताना माझ्या सहकारी स्वयंप्रेरिकेच्या अध्यक्षा जयश्री गायकवाड आणि सर्व संचालिका डॉक्टर VT पाटील फाउंडेशनच्या अध्यक्षा सौम्या बिरोडकर, सर्व विश्वस्त आणि माझ्या समस्त स्वयंसिद्धा भगिनींची अनमोल साथ नेहमीच मिळत असते. त्याचबरोबर आमच्या या कार्यासाठी हितचिंतक देणगीदार यांचे आशीर्वाद पाठीशी आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष माननीय चंद्रकांत दादा पाटील व सौभाग्यवती अंजलीताई पाटील अशा दिग्गजांचे आशीर्वाद पाठबळ मिळाल्याने आमचा काम करण्याचा उत्साह नेहमीच द्विगुणित होत असतो. देणगीदारांनी संस्थेवर दाखवलेल्या विश्वासामुळे अनेक प्रकल्प राबवले जातात. तावडे फॅमिलीच्या देणगीतून साकारलेला डॉक्टर शोभना तावडे मेहता आरोग्य धनसंपदा प्रकल्प, कर्नल जाधवांच्या कन्या रोहिणी डांगे, नंदिनी माने यांच्या देणगीतून साकारलेला उर्मिलानंद स्वयंपूर्ण व जननी आरोग्य जागृती प्रकल्प, सद्यस्थिती पाहून आपत्ग्रस्ती निवारणासाठी डांगे यांनी 1 लाख रुपयाची देणगी संस्थेस दिली आहे. उज्ज्वला शेळके यांच्या देणगीतून साकारलेला पुनर्भरारी प्रकल्प अर्धांग वायुग्रस्तांना नवीन चेतना देत असतो. प्रमोद बेरी यांच्या देणगीतून प्रशिक्षण केंद्र सुसज्ज आहे. स्मिताताई शिरगावकर त्यांच्या भगिनी सुधा नाडकर्णी यांनी संस्थेस देणगी दिली आहे. डॉक्टर हेमिनी चांदेलकर यांच्या देणगीतून उद्योजकता विकास आणि महिला आरोग्य यासाठी उर्मी प्रकल्प राबवला जातो. शिवाजी पार्क येथील इंदिरानगर वसाहतीतील महिला मुलींचे सबलीकरण करण्याचे काम आमच्या कार्यकर्त्या शुभदा कामत यांच्या नेतृत्वाखाली होत आहे. डॉक्टर झोंग फॅमिली अमेरिका यांच्या देणगीतून साकारलेला माणिक मोती प्रकल्प, नुकतीच पुन्हा डॉक्टर झोंग यांनी त्यांच्या मातोश्रींच्या स्मरणार्थ दिलेल्या 17.5 लाखाच्या देणगीतून शिक्षण सहाय्य व गरजूंना उद्योजकांसाठी सुहासिनी प्रकल्पाचे आयोजन लवकरच करण्यात येणार आहे. राजकुमार मंगळवेडेकर यांनी त्यांच्या मातोश्रींच्या स्मरणार्थ पर्यावरण विकासासाठी देणगी दिली आहे. श्री अप्पासाहेब ताटे, कैलास पाटील, TD कुलकर्णी, VN देशपांडे, अनुराधा तेंडुलकर, निर्मला राजान्य व त्यांचे बंधू प्रभाकर कुलकर्णी, विनोद कुमारजी लोहिया, मंगला अभ्यंकर, हेमा गंगातीरकर, या वर्षीचे आमचे नवीन देणगीदार माधवी नार्वेकर, नैना पाटकर, श्रीलेखा उदय थोरात, सुलक्षणा सुभेदार, तसेच नाव न सांगण्याच्या अटीवर अनेकांनी संस्थेला मोठ्या देणग्या दिल्या आहेत. अनेकांनी दिलेल्या निधीतून गरजू मुलींना व्यवसाय शिक्षण शिष्यवृत्ती दिली जाते. तसेच रोटरी, इनरव्हील क्लब सारख्या संस्थांनी मुलींच्या शिक्षणासाठीही देणग्या दिल्या. म्हणूनच कोणतीही शासकीय मदत न घेता प्रशिक्षणातून उभा निधी, देणग्या आणि संपूर्णपणे स्वयंसेवी व्यवस्थापन यामुळे संस्था आर्थिक दृष्ट्या भक्कम आहे. फिरते प्रशिक्षण केंद्र, करमूर येथील निवासी संकुलातील प्रशिक्षणाचा विस्तार, कोल्हापुरात ताराराणीच्या नावाने अनौपचारिक शिक्षण विद्यापीठ साकारावे यासाठी शासन दरबारी पाठपुरावा. याबरोबरच स्वयंसिद्धाची प्रशिक्षणे, कार्यशाळा, स्वयंप्रेरिकेची उत्पादने, डॉक्टर VT पाटील फाउंडेशन अंतर्गत चालणारे ग्रामीण महिलांचे प्रशिक्षण या सर्वांची प्रसिद्धी सर्वदूर पसरवण्याचे आव्हान नवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आपण सर्वांनी एकजुटीने पेलायचे आहे. धन्यवाद. पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न होत आहे. कैलासवासी मधुकर सरनाईक परिवर्तन दूत पुरस्कार. मधुकर सरनाईक सर हाडाचे शिक्षक आणि कवी. तालुका बिबवणे, जिल्हा सिंधुदुर्ग येथे मुख्याध्यापक म्हणून काम करीत असताना त्यांनी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून गावाचा कायापालट करून दाखवला. विद्यार्थ्यांना सुसंस्कारित करून स्वावलंबी बनवण्याचे अनेक प्रयोग यशस्वीपणे राबवले. शिक्षणाबद्दलच्या मूलभूत संकल्पनांचा प्रचार आणि प्रसार करण्यात आघाडीवर राहिले. निवृत्तीनंतर डॉक्टर VT पाटील फाउंडेशनचे सल्लागार म्हणून आमच्या या तीनही संस्थांसाठी विपुल प्रबोधनात्मक लेखन केले. सरांच्या मानस भगिनी महिला सबलीकरण क्षेत्रातील एक ज्येष्ठ आणि आदरणीय व्यक्तिमत्व कमलताई विचारे मुंबई यांनी दिलेल्या देणगीतून मधुकर सरनाईक परिवर्तन दूत पुरस्कार वैशिष्ट्यपूर्ण कार्यातून समाज परिवर्तन घडविणाऱ्या व्यक्तीस दिला जातो. प्राध्यापक श्री सुरेश दत्तात्रय महाजन
वस्त्रोद्योग तज्ज्ञ व प्रेरक। आपले जन्मगाव कोल्हापूर, परंतु आपण विद्यालयीन आणि महाविद्यालयीन शिक्षण मुंबई येथे पूर्ण करून वस्त्रोद्योग टेक्सटाईल या विषयातील मुंबई विद्यापीठाची M.Tex ही पदवी प्राप्त केली। भिंटे गोल्ड मोवर मुंबई आणि जामश्री सोलापूर या जिल्ह्यामध्ये सुमारे 19 वर्ष गुणवत्ता नियंत्रण आणि संशोधन या विभागामध्ये काम केले। मुंबई येथील दी बॉम्बे टेक्सटाईल रिसर्च असोसिएशन BTRA मध्ये गेली 10 वर्ष संशोधन अधिकारी म्हणून काम पाहिले। इचलकरंजीमध्ये इंजिनियर इन्स्टिट्यूटमध्ये वस्त्रोद्योग विभागात काम केले। हे सर्व करीत असताना कथा, कविता, मुलाखती, पुस्तक परीक्षेने आधी ललित लिखाण आपण करीत आहात। मुख्यतः लोकसत्ता, लोकप्रभामधून आपले लिखाण प्रसिद्ध झाले। अनेक राष्ट्रीय नियतकालिकात वस्त्रोद्योगासंबंधी आपण लिखाण केले। आपले काही कथासंग्रह 7 तेथी यशचित्रे, मी आणि आणीबाणी, दशमी प्रसिद्ध आहे। एक उत्तम वक्ता म्हणून आपण युवा वर्गाला नेहमी प्रोत्साहन दिले। स्वयंसिद्ध महिलांना तर घेऊ उंच भरारी, नेतृत्व एक कला, चित्रपट गीतातील व्यवस्थापन सूत्रे अशा अनेक विषयावर मार्गदर्शन करून प्रोत्साहन दिले। वयाच्या 73व्या वर्षी एका बस अपघातात आपल्याला एक पाय गमवावा लागला। जे होतं ते चांगल्यासाठीच होतं असे म्हणत आलेल्या प्रसंगाकडे सकारात्मक दृष्टीने बघू, खचून न जाता जिद्दीने, चिकाटीने आपण पुन्हा फिनिक्स पक्षाप्रमाणे उंच भरारी घेतली। अपघातानंतरही काही महिन्यातच पुन्हा कॉलेजमध्ये लेक्चरला जाऊन मुलांच्या मनात एक नवी उमेद, प्रेरणा जागून आपल्या जीवनातील परिवर्तनाचा आदर्श घालून दिला। एखाद्या धडधाकट तरुणालाही लाजले। अशा प्रकारे आपण नव्या उमेदीने, नव्या उत्साहाने जीवनाचा आनंद लुटीत आहात। आपल्या ज्ञानाने आणि प्रचंड ऊर्जेने युवक युवतींना प्रेरित करून समाज परिवर्तन घडविण्याचा आपल्या अथक प्रयत्नांचा गौरव म्हणून आपणास कैलासवासी मधुकर सरनाईक परिवर्तन दूत पुरस्कार रुपये 10,000 व मानपत्र सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येत आहे। डॉक्टर शोभना तावडे मेहता आरोग्य धनसंपदा पुरस्कार। डॉक्टर शोभना तावडे मेहता नामवंत फिजिशियन, मानसोपचार तज्ञ, वैद्यकीय क्षेत्रात अमेरिकेत कार्यरत होत्या। 1992 ला वयाच्या 54व्या वर्षी त्यांचे निधन झाले। त्यांचे पुत्र सुजित आणि कन्या सुप्रिया यांनी आपल्या मातेच्या स्मरणार्थ डॉक्टर VT पाटील फाउंडेशनला दिलेल्या देणगीच्या व्याजातून शहरात हमाल, रिक्षावाहन, मोलकर्मी, भाजीवाले यांच्यासाठी तर ग्रामीण भागात वाड्या वस्तीवर मोफत आरोग्य सेवा पोहोचवली जाते। आरोग्य क्षेत्रात निष्ठेने दीर्घकाळ कार्यरत व्यक्ती व संस्थेस सन्मानित केले जाते। डॉक्टर अनंत कुलकर्णी, कोल्हापूर। 1978 सालात MBBSची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर व्यक्तिगत व्यवसाय न करता जव्हार, मोखाडा, ठाणे जिल्हा या वनवासी क्षेत्रात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत निरपेक्ष वैद्यकीय सेवेस प्रारंभ केला। संघ विचार, संघाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्याकडून प्रेरणा घेणे, दृढ निश्चय करून अनंत हाल अपेष्टा सहन करत सेवाकार्यात जीवन समर्पित केले। वाड्या वस्त्यांवर तातडीची वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हावी यासाठी ग्राम आरोग्य रक्षक, औषध पेढ्या, दाई प्रशिक्षण, आरोग्य शिबिरे, दवाखाने, मूकबधिर विद्यालय या प्रकल्पांची आखणी आणि अंमलबजावणी केली। महाराष्ट्र, कर्नाटकसह तामिळनाडू येथे 1978 पासून 16 रक्तपेढींची शृंखला कार्यान्वित करून समन्वयक म्हणून काम पाहिले। वैद्यकीय प्रकल्पांच्या बरोबरच शेती सुधार, पाणी शुद्धीकरण, शेळीपालन, अंबर चरखा, दुकाने, वनीकरण, औद्योगिक प्रकल्प असे असंख्य यशस्वी प्रकल्प उभे केले। सेवांपूर वैद्यक विद्यार्थ्यांसारखे विद्यार्थी सर्व वैद्यक शाखांमधून बाहेर पडावे यासाठी प्रयत्नशील राहिला। सेवावर्धिनी, आरोग्य भारती, जनकल्याण चेन ऑफ ब्लड बँक अँड मेडिकल सर्व्हिसेस या अखिल भारतीय स्तरावरील संस्था स्थापनेवेळी वैचारिक योगदान दिले। खाजगी, शासकीय वैद्यकीय अधिकारी, व्यावसायिक, उद्योजक, हितचिंतक यांना वनवासी कार्याशी जोडून घेतले। कोणतेही वेतन न घेता ग्रामीण, आदिवासी, वंचित व उपेक्षित समाज बांधवांसाठी
आपले वैद्यकीय ज्ञान उपयोगात आणावे हा विचार करून 33 वर्षे वैद्यकीय प्रकल्पांची धुरा समर्थपणे सांभाळणाऱ्या आपल्या रचनात्मक समर्पित कार्याचा गौरव म्हणून आपणास डॉक्टर शोभना तावडे मेहता आरोग्यम धनसंपदा पुरस्कार रुपये 10,000 सन्मानपूर्वक मानपत्रासह प्रदान करण्यात येत आहे. कैलासवासी सौ स्मिता कोरगावकर पुरस्कार. कैलासवासी सौ स्मिता कोरगावकर एक धडाडीचे सव्यसाची व्यक्तिमत्व. लेखन, वाचन, हस्तकला, अध्यात्म, गृहशास्त्र, संस्कृती, रक्षण या गोष्टींची विलक्षण आवड, पर्यटन, जनसंपर्क हा छंद, सामाजिक बांधिलकी म्हणून शिवणवर्ग, कुकिंग क्लासेस, स्वयंसिद्धा स्कूल प्रशिक्षिका, व्याख्याने या माध्यमातून प्रबोधन प्रशिक्षण कार्य केले. एक प्रभावी व्यक्तिमत्व 28 नोव्हेंबर 2010 देहदान करून काळाच्या पडद्याआड गेले. त्यांचे पती जयराम कोरगावकर यांनी दिलेल्या देणगीतून ग्रामीण महिलांना प्रशिक्षण तसेच दरवर्षी एका सव्यसाची व्यक्तिमत्वास पुरस्कार दिला जातो. श्रीमती सुचिता चंद्रशेखर पडळकर, बाल शिक्षण तज्ञ, कोल्हापूर. आपले बालपण वर्ध्याला गेले. राष्ट्रसेवा दल या साने गुरुजींनी स्थापन केलेल्या संघटनेतून सामाजिक कामाचे भान बाबा आमटे यांच्या शिबिरातून जडण घडले. थोर व्यक्तींचा सहवास यामुळे आपणास समाज जीवनाची चांगली जाण. नागपूर येथे पॉलिटिकल सायन्स घेऊन MA पदवी संपादन केली. लग्न होऊन कोल्हापुरात आल्यावर सामाजिक कामाची सुरुवात माकडवाला वसाहत येथून बाल शिक्षणाने केली. शिवाजी विद्यापीठातून बाल शिक्षणाची पदवी प्रथम क्रमांकाने घेतली. प्राध्यापक लीलाताई पाटील यांच्या समवेत सृजन आनंद विद्यालयात 35 वर्षे शैक्षणिक सेवेत राहिला. भारतभर फिरून प्रयोगशील शाळा पाहिला. बालक पालक यांसाठी अनेक वर्ग घेतले. महाराष्ट्रात नव्या प्रायोगिक शिक्षणाचा प्रसार केला. प्रशासकीय कामासंबंधी अनेक शाळांना मार्गदर्शन केले. शिवाजी विद्यापीठाच्या समितीवर बाल शिक्षण अभ्यासक्रम तयार करण्यासाठी मोठे योगदान दिले. फुलोरा या उपक्रमशील शाळेच्या आपण संस्थापक सदस्य. या शाळेतील अनुभवावर आधारित शिक्षण प्रवाहाच्या उगमापाशी हे राज्य शासन पुरस्कृत प्राप्त पुस्तक लिहिले. प्राध्यापक लीलाताईंच्या पश्चात सृजन आनंद विद्यालय ची वाटचाल सुरू ठेवण्यात आपला सिंहाचा वाटा. साधी राहणी, श्रमाचे मूल्य जाणणाऱ्या, मुलांबद्दल तळमळ असणाऱ्या, सर्व सहकाऱ्यांना सोबत घेऊन जाणाऱ्या, शेतीवर प्रेम करणाऱ्या, ट्रेकिंगची आवड जोपासणाऱ्या, सदैव कृतिशील व क्रियाशील नाविन्याची आस असणाऱ्या सव्यसाची व्यक्तिमत्वाचा गौरव म्हणून आपणास कैलासवासी सौ स्मिता कोरगावकर पुरस्कार रुपये 5,000 मानपत्रासह सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येईल. पुढील पुरस्कार मीना सामंत परिवर्तन दूत पुरस्कार. समाजात चांगला बदल घडवणे महाकठीण, कष्टाचे आणि वेळखाऊ काम. पण काही अवलिया अफलातून कल्पना राबवतात. त्यासाठी अखंड धडपडतात. समाज परिवर्तन घडवतात. आमच्या 3ही संस्था वर्षभर अशा अवलियांचा शोध घेऊन त्यांना समाजासमोर आणतात, ज्यामुळे अनेकांना प्रेरणा मिळून तेही कार्यरत होतात. श्री सुहास वायगंडर. वनस्पती, वन्य प्राणी, पक्षी, फुलपाखरे व कीटकांचे संवर्धन झाले तरच मानवाचे संवर्धन शक्य आहे, हे सामान्य माणसाला पटविण्यासाठी प्रचार, प्रसार व प्रबोधनामध्ये 23 वर्षे अव्याहतपणे काम करत आहे. शिवाजी विद्यापीठातून M.Com मध्ये पर्यावरण शिक्षणात पदवी घेऊन आपण विश्व प्रकृती निधीच्या कोल्हापूर विभागामध्ये 10 वर्ष काम केले. आपण 2 पुस्तकांचे सहलेखन तसेच 50हून अधिक लेख लिहिले आहेत. अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये आपण सहभाग घेतला आहे. महाराष्ट्रातील 33 जिल्ह्यातील राष्ट्रीय हरित सेनेचे मास्टर ट्रेनर म्हणून कार्यरत.
वन्यजीव व पर्यावरण या विषयावर सादरीकरण, क्षेत्रभेटी, कार्यशाळा, जंगल फेरी, पक्षी निरीक्षण, फुलपाखरू उद्यान निर्मिती, पाणी संवर्धनासाठी शोषखड्डा बनवणे, स्थानिक झाडांच्या बिया गोळा करून बीज बँक माध्यमातून रोपवाटिका बनवणे, जैवविविधता रजिस्टर ठेवणे इत्यादी मार्गांनी आपण पर्यावरण शिक्षणाची फळी उभी केली. 18 विविध प्रकल्पांतर्गत गोवा, कर्जत, कोल्हापूर या ठिकाणी जैवविविधता पार्क, फुलपाखरू उद्यान निर्मिती केली. कोल्हापूर ते तिरुपती 750 किलोमीटर पायी चालत शाळांमधून प्रबोधन केले. कोल्हापुरात WWF साठी मोठे योगदान देत पर्यावरण प्रेमींचा मोठा गट निर्माण केला. श्री सयाजी शिंदे यांच्या देवराई संवर्धन अभियानातील सेनापती अशी आपली ओळख. पर्यावरण संवर्धनाच्या आपल्या या उल्लेखनीय कामाबद्दल आपणास मीना सामंत परिवर्तन दूत पुरस्कार रुपये 5,000 मानपत्रासह सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येत. कैलासवासी माई तेंडुलकर मातृपितृ देवोभव पुरस्कार. कैलासवासी तात्यासाहेब तेंडुलकर प्रसिद्ध उद्योगपती आणि समाजसेवक. त्यांचे कोल्हापूरच्या औद्योगिक आणि सामाजिक क्षेत्रात मोठे योगदान आहे. शून्यातून उद्योग विश्व निर्मितीच्या त्यांच्या प्रयत्नांना त्यांच्या पत्नी कैलासवासी माई तेंडुलकर यांची समर्थ साथ लाभली. उभयतांनी आपल्या मुलांना शिक्षण आणि संस्कार देऊन उत्तम उद्योजक बनवले. तसेच आपल्या स्नुषांना विकासाच्या सर्व संधी उपलब्ध करून दिल्या. कैलासवासी माईंच्या स्मरणार्थ त्यांच्या स्नुषा अनुराधा तेंडुलकर यांनी दिलेल्या 1 लाखाच्या देणगीच्या व्याजातून हा पुरस्कार उत्तम मातापित्यांना दिला जातो. सोनाली नवांगुळ यांचे पिताश्री श्री प्रकाश विश्वनाथ नवांगुळ, मातोश्री सौ स्मिता प्रकाश नवांगुळ. प्रकाश सर, आपण एज्युकेशन इन्स्टिट्यूट न्यू इंग्लिश स्कूल येथे 35 वर्ष नोकरी करून 2009 मध्ये निवृत्त झाला. या कारकिर्दीत आपण एक हाडाचे शिक्षक बनून मुलांना चांगले शिक्षण संस्कार प्रोत्साहन दिले. मुलांच्या वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी कायम प्रयत्नशील राहिला. या कारकिर्दीत विद्यार्थीप्रिय शिक्षक असल्याने आपणास आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला. निवृत्तीनंतरही 150 मुलींच्या पालकांना भेटून सुकन्या योजनेचे महत्त्व सांगितले. पोलीस मित्र योजनेत 3 वर्ष सहभाग घेतला. याशिवाय गावातील वयोवृद्ध लोकांना, गरजूंना पेन्शन व अन्य कागदोपत्री पूर्ततेसाठी मदत करणे, यांच्या गरजांसाठी उपयोगी पडणे हा आपला छंदच आहे. अशा अनेक सामाजिक कामात स्वतःला गुंतवून ठेवले. स्मिताताई, आपण अत्यंत गरीब परिस्थितीतून 11वी पर्यंत शिक्षण घेतले. विवाहानंतर 32 शिराळामध्ये कोणत्याही कष्टाला तयार असणाऱ्या व झोकून देऊन काम करणाऱ्या विशेष शाळा शिक्षिकेसाठी आपली निवड झाली. यासाठी पुणे येथे प्रशिक्षण घेऊन आपण 27 वर्ष उत्तम सेवा देऊन निवृत्त झाला. 80 मूकबधीर मुलांसाठी सर्व सोयींनी युक्त शाळा, वसतिगृह या कारभारात सक्रिय सहभाग घेतला. आपल्या सेवेसाठी लायन्स क्लबतर्फे आपणास गौरवण्यात आले. आपण उभयतांनी स्वतःला सामाजिक कार्यात वाहून घेतानाच आपल्या 2 मुलींपैकी मोठी मुलगी सोनाली वयाच्या 7व्या वर्षी बैलगाडी पाठीवर पडून अपघात झाल्यानंतर कायमची चालू शकणार नाही हे लक्षात येऊनही अत्यंत साहसाने आपण हे आव्हान पेलले. सोनालीचे ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यावर साठवलेल्या पुंजीतून आपण तिच्यासाठी व्हीलचेअर फ्रेंडली घर उभारण्यासाठी कष्ट घेतले. सोनाली एक उत्तम लेखक, अनुवादक, मुक्त पत्रकार, सूत्रसंचालक आहे. विविध कार्यक्रम व आकाशवाणीसाठी लेखन, अपंग व्यक्तींसाठी मार्गदर्शन, विविध शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थी विविध विषयावर संवाद, अपंग व्यक्तींना सन्मानाने जगता व समाजात वावरता यावे म्हणून सार्वजनिक ठिकाणी त्यांच्या सोयीसाठी पाठपुरावा, समुपदेशन, विविध संस्थांतर्फे कार्यशाळांचे आयोजन ती करीत आहे. आज तिची अनेक पुस्तके, अनुवाद प्रसिद्ध आहेत. इतक्या लहान वयात ज्ञान गौरव सांगली, हृदय स्पर्श कोल्हापूर,
शाहूगुण स्मृती पुरस्कार पुणे, लोकमत सखीचा शौर्य पुरस्कार अशा अनेक नामवंत पुरस्कारांनी तिचा गौरव झाला आहे. आपल्या दिव्यांग मुलीवर लहानपणी सुयोग्य संस्कार करून तिला जगण्याची नवी उमेद दाखवून तिच्यावर पूर्ण विश्वास दाखवून तिला स्वयंसिद्ध बनवले. म्हणूनच सोनालीचा आज एक नामवंत व्यक्ती म्हणून समाजात लौकिक आहे. आपल्या जिद्दीचा परिश्रमाचा सन्मान म्हणून आपणास कैलासवासी माई तेंडुलकर यांचे स्मरणार्थ मातृ पितृ देवो भव पुरस्कार रुपये 10,000 सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येत आहे. राजलक्ष्मी पुरस्कार कैलासवासी भास्करराव जाधवांच्या स्नुषा आणि सौ सरोजिनी देवी विश्वनाथ विश्वस्त मंडळाच्या विश्वस्त श्रीमती राजलक्ष्मी अप्पासाहेब जाधव यांनी संस्थेच्या गौरवार्थ दिलेल्या देणगीतून हा पुरस्कार उत्तम बचत गट, उत्तम सामूहिक कार्यास दरवर्षी दिला जातो. प्रयत्न म्हणले की यश आले आणि यशाच्या मागोमाग पुरस्कार हा येतो आहे. कैलासवासी जिनेंद्र शिरोडकर गुरुवर्य पुरस्कार. सामान्य कुटुंबात जन्म, खूप कष्ट घेत MA BEd पदवी संपादन करून मुख्याध्यापक पदापर्यंत वाटचाल. ज्ञानाबरोबरच मुलांना कंप आणि शिका मंत्र दिला. स्वतःचा पैसा श्रम खर्च करून शासन दरबारी खेटे घालून लोकवर्गणी जमा करून देशभूषण हायस्कूल, कोल्हापूर आणि न्यू इंग्लिश स्कूल, रांगोळी या भव्य इमारती उभ्या करण्यात सिंहाचा वाटा. विपश्यन केंद्र उभारणी, प्रचार व प्रसार 78 वर्षापर्यंत अखंड कार्यरत. त्यांच्या कुटुंबियांनी त्यांच्या स्मरणार्थ दिलेल्या देणगीतून हा पुरस्कार देण्यात येतो. आणि आज या पुरस्काराचे पुरस्कर्ते आहेत जॉर्ज क्रूज सर. माननीय जॉर्ज क्रूज, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक. आपले जन्मगाव कालकुंद्री, तालुका चंदगड. शालेय व महाविद्यालयीन प्रशिक्षण तिथेच घेऊन आपण MA इंग्लिश शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, MA इकॉनॉमिक्स सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे येथे घेतले. तर लोकमान्य टिळक विद्यापीठातून पत्रकारितेची पदवी मिळवली. केवळ 1 मार्काने कलेक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण झाले नाही, पण तरीही आपण निराश न होता सरकारने एक चांगला कलेक्टर गमावला असा सकारात्मक विचार करून आपल्या हुशारीचा उपयोग स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या मुलांचे दीपस्तंभ बनला. अनेक चांगले अधिकारी देशाला दिले. स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती, मिलिटरी भरती यावर व्याख्याने व विविध वर्तमानपत्रात लेख लिहितात. विजयश्री फाउंडेशनची स्थापना करून विजयश्री बुक सेंटरद्वारा स्पर्धा परीक्षा जागृती अभियान चालवितात. राजर्षी शाहू फाउंडेशनच्या अध्यक्ष या नात्याने प्राथमिक व माध्यमिक मुलांच्या श्रीवंत शाहू महाराजांचे विचार जुवितात. नुसती वाचन कला आत्मसात न करता समोरचा चेहरा पण वाचता आला पाहिजे. या आपल्या शिकवणीमुळे मुलांच्या मध्ये आपण अतिशय प्रिय शिक्षक आहात. मुलांना घडविणाऱ्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांनाही आपण मुलांना कसे शिकवावे याचे मार्गदर्शनही करता. हिरवाई ग्रुपच्या माध्यमातून मुलांच्यावर पर्यावरणाचे संस्कार घडवीत शिवाजी विद्यापीठात वृक्ष संवर्धन कार्यक्रम चालवून श्रमदानाचे महत्त्वही मुलांना सांगत आहात. 2019चा निर्मिती विचारमन यांच्याकडून संविधान प्रबोधन पुरस्काराने आपण सन्मानित आहात. सोशल मीडियावर दररोज जीवन जगण्याची कला हा कार्यक्रम सादर करून अनेकांचे प्रेरणास्थान बनला आहे. आपल्या हुशार, हरहुन्नरी, सेवाभावी व्यक्तिमत्वास कैलासवासी जिनेंद्र शिरोडकर स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा गुरुवर्य पुरस्कार रुपये 5,000 व मानपत्र देऊन सन्मानित करण्यात येतात. शिल्पाताई हुजूरबाजार, कोल्हापूर. ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजिस्ट. व्यवसायात यशस्वी होण्यामध्ये त्यांचे पती राजीव मुकुंद हुजूरबाजार यांनी मोठे योगदान दिले. पत्नी यशस्वी व्यावसायिक होताना पतीची समर्थ साथ मिळावी लागते याचा अनुभव शिल्पाताईंनी घेतला. मुलांचे संगोपन, घरातील छोट्या मोठ्या जबाबदारी जाणून घेऊन बरोबरीने भागीदार होणे, दुसऱ्याच्या मनाचा आदर,
त्यांच्या यशामध्ये आनंद मानणे, विविध संमेलन, कॉन्फरन्स यामध्ये सहभागी व्हावे यासाठी आग्रही राहत. राजीव यांनी शिल्पाताईंना समर्थ साथ दिली. त्यामुळे शिल्पाताईंनी स्पीच थेरपिस्ट म्हणून नावलौकिक मिळवला व याबरोबरच मसाला फॅक्टरी, सॉफ्टवेअर कंपनी यशस्वीरित्या चालू करत 2 सेवाभावी संस्थांमध्ये कार्यरत राहू शकल्या. पती म्हणून बदल स्वीकारून संयमित राहणाऱ्या व्यक्तिमत्वाच्या स्मृतीप्रित्यर्थ जीवन सारथी पुरस्कार दिला जातो. यावर्षीचा पुरस्कार जातोय सचिन तेलदाळे यांना. मानपत्राचं वाचन करतील सुनीता शिरगोपीकर. श्री सचिन बाबासाहेब तेलदाळे, येरले, तालुका हातकणंगले. आपण वैद्यकीय प्रतिनिधी म्हणून काम करत असताना स्वयंसिद्धाच्या प्रेरणेने व मार्गदर्शनाने उभी उद्योजका आपली पत्नी सौ पद्मश्री तेलदाळे यांच्या आग्रहास्तव त्यांना श्री घरगुती बिस्किट नावाचा लहानसा व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन दिले. 2 वर्षे नोकरी करत आपण त्यांच्या व्यवसायाची मार्केटिंगची बाजू सांभाळत व्यवसाय वाढीसाठी प्रयत्नशील राहिला. 2 वर्षात व्यवसायात मोठी झेप घेत व्यवसाय मोठ्या जागेत हलवला आणि स्वतः नोकरी सोडून पत्नीच्या व्यवसायात पूर्ण वेळ मदत करू लागला. बिस्किटांचा दर्जा, चव, विविधता आणि पॅकिंग यामध्ये नाविन्य आणत उभयतांनी व्यवसाय वृद्धिंगत केला. आज पद्मश्रीताईंचा श्री घरगुती बिस्किट हा ब्रँड 3 राज्यात विस्तारला असून 8 साखळी दुकानातून खुसखुशीत चविष्ट बिस्किटे ग्राहकांच्या पर्यंत पोहोचली आहेत. पद्मश्रीताई यशस्वी उद्योजक म्हणून नावारूपाला येण्यात, पती म्हणून त्यांच्या पाठीशी समर्थपणे उभे राहून त्यांच्या व्यवसाय वृद्धीसाठी दिलेल्या योगदानाबद्दल आपणास जीवन सारथी पुरस्कार व 10,000 मानपत्रासह सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येतात. शिल्पाताईंना विनंती की त्यांनी पुरस्कार प्रदान केला. कैलासवासी नलिनी मधुकर महाजन यांचे स्मरणार्थ जिद्दी उद्योजिका पुरस्कार. आमचे मार्गदर्शक प्राध्यापक श्रीयुत सुरेश महाजन स्वतःच जिद्दीचे मूर्तिमंत प्रतीक. त्यांनी आपल्या वहिनीच्या नावे हा पुरस्कार दिलेला आहे. राजलक्ष्मी पुरस्कार गृहिणी व अंबिका महिला बचत गट न्यू राजापूर हातकणंगले. गावात बचत गटांची स्थापना करून आपण अनेक माध्यमातून विविध प्रशिक्षणे घेतली, अनेक रोजगार निर्मिती प्रयोग केले. आपला गाव स्वयंपूर्ण झाला पाहिजे यासाठी एकजुटीने प्रयत्न करीत आहोत. सेंद्रिय खत, कुक्कुटपालन, खिलार गाय पालन, शेवया, सेंद्रिय भाज्या तसेच केक असे अनेक उद्योग सुरू केले. पोषण बागेच्या माध्यमातून लॉकडाऊन काळात भाजीपाला पिकवून विक्री करून घराच्या अर्थकारणाला मोठा आधार केला. प्रत्येकीने व्यवसाय सुरू करून अंडी व चिकन विक्री सुरू केली. मोठ्या प्रमाणात अंडी विक्री करून अंड्याचा गाव करण्याची आपली जिद्द. आपले यशस्वी उपक्रम व सामूहिक प्रयत्नांचा सन्मान म्हणून आपणास राजलक्ष्मी पुरस्काराने सन्मानित करून रुपये 5,000 व रोख रक्कम व मानपत्र दिले जात आहे. तुमच्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. माणिकताई जामसांडेकर महिला सबलीकरण प्रकल्प अर्थसहाय्य वस्तुरूपाण. माणिकताई जामसांडेकर अतिशय लाघवी व्यक्तिमत्व, सदैव हसतमुख, स्वतःच्या मोठ्या कुटुंबाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळत. त्यांनी गोर गरीब महिलांना आर्थिक मदतीबरोबरच मार्गदर्शनही केले. त्यांचे संसार उभे केले. स्त्रियांच्या प्रगतीसाठी झटणे हा त्यांचा स्वभाव धर्म होता. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांचे जावई डॉक्टर किरण जोग आणि कन्या नंदिनी जोग यांनी संस्थेस दिलेल्या देणगीतून महिलांचा आत्मविश्वास आणि आत्मशक्ती जागून त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी वस्तुरूपात अर्थसहाय्य केले जाते. आणि आज हे अर्थसहाय्य दिले जात आहे मेधा बाटे उसगाव यांना. मेधा अतिशय चविष्ट थालीपीठ आपण बनवता.
त्याचसोबत विविध प्रकारचा नाश्ता आणि जेवणाच्या ऑर्डर्सही घेता. तुमच्या व्यवसाय वृद्धीसाठी कॅटरिंग साहित्य देण्यात येत आहे. त्याचा वापर करून आपण आपल्या व्यवसायात भरभराट करून मोठी उद्योजिका बनावे ही शुभेच्छा. संस्थेचे अध्यक्ष विधी सरांना विनंती त्यांनी हा पुरस्कार प्रदान करावा. मंदाचार्य पुरस्कार आमच्या कार्यकर्ता, उद्योजिका आणि प्रशिक्षिका सौभाग्यवती मंदा आचार्य यांच्या 61 निमित्त त्यांच्या कुटुंबियांनी संस्थेस 1 लाखाची देणगी दिली. त्यांच्या व्याजातून ग्रामीण व शहरी भागातील उद्योजकांना गौरविण्यात येते. आणि हा ग्रामीण उद्योजिका पुरस्कार जातोय शैलजा मगदूम यांना. मानपत्र वाचन करतील प्रिया भुयेकर. सौ मंदा देवेंद्र आचार्य पुरस्कार सौ शैलजा मगदूम पट्टणकडून. शेतकरी कुटुंबात व खेड्यात राहत असूनही काहीतरी घरासाठी अर्थार्जन करण्याच्या उमेदीने आपण संस्थेमध्ये आपले चविष्ट पदार्थ चकली, खाजा, खारी बुंदी घेऊन आलात. आपली जिद्द व कष्टामुळे उत्तम चविष्ट पदार्थांनी ग्राहकांची मने जिंकली. दिवाळीमध्ये उत्तम चकली पुरवठा करता. घराची जबाबदारी पेलत उत्तम उद्योजिका बनला. आपल्या पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा. आपल्या उद्योजकीय व्यक्तिमत्वाचा सन्मान म्हणून आपणास सौ मंदा देवेंद्र आचार्य पुरस्कार रुपये 4000 देऊन गौरवण्यात येत आहे. पुरस्कार जातो संगीता मोरे यांना आणि मानपत्र वाचन करतील प्रतीक्षा कुराडे. सौ मंदा देवेंद्र आचार्य पुरस्कार सौ संगीता मोरे. स्वयंसेवामध्ये आपण व्यवसाय मार्गदर्शन घेण्यासाठी आलो. उत्तम बटाटे वडे, करंजी, पुरणपोळी, मोदक, नॉनव्हेज जेवण ही आपली खासियत. हळूहळू काम वाढवून आपण अनेकांना काम दिले. दिवाळीमध्ये मोठ्या प्रमाणात करंजी पुरवठा करतो आपण. स्वतःचे घर सांभाळून मोठ्या ऑर्डरी करून ग्राहकांची वाहवा मिळवली. आपल्या पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा. आपला उद्योजकीय व्यक्तिमत्वाचा सन्मान म्हणून सौ मंदा देवेंद्र आचार्य पुरस्कार रुपये 4000 देऊन गौरवण्यात येत आहे. कैलासवासी नलिनी मधुकर महाजन यांचे स्मरणार्थ जिद्दी उद्योजिका पुरस्कार. आमचे मार्गदर्शक प्राध्यापक श्रीयुत सुरेश महाजन स्वतःच जिद्दीचे मूर्तिमंत प्रतीक. त्यांनी आपल्या वहिनीच्या नावे हा पुरस्कार दिलेला आहे. माधुरी पाटील अंबक. मी पूजा नोंदाणी विश्वास यांना विनंती करते त्यांनी पुरस्कार द्यावा. होतकरू मुलींना दिले जाणारे पुरस्कार. प्रसिद्ध शिक्षणतज्ञ कैलासवासी प्रिन्सिपॉल सी.रा. तावडे यांच्या सुविद्य पत्नी आणि पुरोगामी विचारवंत कैलासवासी भास्करराव जाधव यांच्या कन्या कैलासवासी सत्यवती तावडे यांच्या स्मरणार्थ अमेरिकेतील प्रथितयश DNA टेस्टिंग लॅब चालविणाऱ्या त्यांच्या कन्या डॉक्टर सरोज दास यांनी संस्थेस दिलेल्या देणगीतून हे अर्थसहाय्य दिले जात आहे. कैलासवासी सत्यवती तावडे आधार सेवा निधी, कैलासवासी तावडे कंगो आणि शिका, हरिप्रिया दिवेकर आणि रसिका डावरे यांना देण्यात येत आहे. वाचन करतील मधुरा कुलकर्णी. सत्यवती तावडे आधार सेवा निधी, कुमारी हरिप्रिया महादेव दिवेकर, कोल्हापूर. हरिप्रियाचे वडील डॉक्टर V.T. पाटील तथा काकाजी यांच्या घरी राहत होते. त्यामुळे लहानपणापासून स्वयंसिद्धाशी ती जोडली गेली. त्यामुळे उद्योजकता संस्कार लहानपणी तिच्यात रुजला म्हणायला हरकत नाही. इयत्ता 4थी पासून राखी, आकाशकंदील तयार करून घरोघरी ती विक्री करायची. कमिशनवर मोदक विक्री तसेच न लाजता संस्थेचा आवार स्वच्छ करते. आलेल्या पैशातून स्वतःच्या शिक्षणाचा खर्च ती उचलते.
कॉलेजमध्ये स्वयंसिद्धाच्या सांस्कृतिक विभागात ती सक्रिय आहे. सध्या ती विविध प्रकारचे चॉकलेट्स बनवून स्वयंप्रेरिकेच्या शॉपीत पुरवठा करत प्रदर्शनात स्टॉल लावते. कमिशनवर इतरांना विक्रीसाठी देते. 12वी नंतर विवेकानंद कॉलेजमध्ये डिप्लोमा इन ग्राफिक डिझायनिंग करत आहे आणि ग्राफिक डिझायनर होऊन मोठी उद्योजिका होण्याचा तिचा मानस आहे. म्हणून तिच्या अभ्यासू वृत्तीचा आणि चिकाटीचा सन्मान म्हणून तुला सत्यवती तावडे आधार सेवा निधीतून रुपये 2,500 रोख रक्कम दिली जात आहे. तुझ्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. दुसरा पुरस्कार आहे सत्यवती तावडे कमवा शिका निधी कुमारी रसिका भिकाजी डावरे, बेलेवाडी, तालुका कागल. आई बाबा, लहान 2 भाऊ असे तिचे कुटुंब. इयत्ता 6वी पर्यंतचे शिक्षण गावातच गेले. आई शेतावर गेली की लहान भावंडांचा सांभाळ, घरातील स्वयंपाक करणे, पाणी भरणे ही सर्व कामे ती करायची. शेतात आईला मदत म्हणून भांगळणे, कोळपणे, पेरणी, कापणी अशी शेताची कामेही ती आनंदाने करते. 2019 मध्ये ती शिक्षणासाठी कोल्हापूरला आली आणि संस्थेशी जोडली गेली. मोठ्या बहिणींनी उत्पादित केलेल्या आकाशकंदील, चॉकलेट्स यांचा स्टॉल प्रदर्शनात आज ती सांभाळते. तसेच संस्थेच्या बिल्डिंगची सर्व फर्निचर पुसणे, स्वच्छता ही कामे करून इयत्ता 8वी मध्ये 90% मिळवले आहेत. तिच्या जिद्दीचा व चिकाटीचा सन्मान म्हणून तुला सत्यवती तावडे कमवा शिका निधीतून रुपये 2,500 रोख रक्कम दिली जात आहे. तुझ्या उत्तम उद्योजिका होण्याच्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. चीफ पोलीस या पदावर कार्यरत होते. त्यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव श्रीयुत आप्पासाहेब ताटे यांनी रुपये 1 लाखाची देणगी संस्थेला दिली. त्यांच्या व्याजातून पोलीस खात्यातील कर्मचाऱ्यांच्या मुलींच्या शिक्षणासाठी मदत द्यावी अशी इच्छा व्यक्त केली गेली. कुमारी श्वेता जयंत पडवळ, अभिनंदन. KIT मध्ये कॉम्प्युटर सायन्स घेत अँकरिंगचा छंद जोपासत पुरस्कारही मिळवतेस. तुझ्या शैक्षणिक कारकिर्दीसाठी कैलासवासी राव बहादूर गोविंदराव रामजी ताटे यांच्या स्मरणार्थ अर्थसाध्य रुपये 3,500 देत आहोत. भावी आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा. कुमारी श्वेता जयंत. विश्वास पाटील सरांच्या हस्ते कुमारी पडवळला पण पुरस्कार. पेंटिंगची आवड जोपासत डॉक्टर DY पाटील कॉलेज तळसंदे येथील BSc ॲग्री 2ऱ्या वर्षात शिक्षण घेत आहेस. तुझ्या उज्ज्वल शैक्षणिक कारकिर्दीसाठी कैलासवासी राव बहादूर गोविंदराव रामजी ताटे यांच्या स्मरणार्थ अर्थसहाय्य रुपये 3,500 देण्यात येत आहे. मी तेरदाळे सरांना विनंती करते की त्यांनी पुरस्कार द्यावा. पुढील पुरस्कार होतकरू विद्यार्थ्यांना जात आहेत. श्रीयुत TD कुलकर्णी काका यांच्या भगिनी आणि किशोर कुलकर्णी अमेरिका यांच्या मातोश्रींच्या स्मरणार्थ कमवा शिका मंत्र जपत धडपडणाऱ्या विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य दिले जाते. प्रमोद पतंगराय, 12वी मध्ये 95% गुण मिळवून तू इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलीस. घरातील वडिलांचा टेलरिंगचा व्यवसाय लॉकडाऊन मध्ये बंद पडल्याने ऑनलाईन क्लासेस घेऊन तू घराला हातभार लावित आहेस. तुझे कौतुक आणि तुझ्या पुढील शिक्षणासाठी सहकार्य म्हणून तुला किशोर कुलकर्णी यांच्या मातोश्रींच्या स्मरणार्थ रुपये 1,500 देण्यात येत आहे. जॉर्ज क्रूज सरांना विनंती की त्यांनी पुरस्कार द्यावा.
प्रथमेश दत्तात्रय वाले, अभिनंदन. दिव्यांग असूनही अतिशय हुशार. 10वी मध्ये 80% मार्कांनी पास होऊन सध्या कॉम्प्युटर प्रशिक्षण घेत आहेस. तुला तुझ्या पुढील शैक्षणिक प्रगतीसाठी किशोर कुलकर्णी यांच्या मातोश्रींच्या स्मरणार्थ ₹1500 अर्थसहाय्य देण्यात येत आहे. तुझ्या भावी आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा. कैलासवासी रामचंद्र खानोलकर यांनी आपल्या पत्नीच्या स्मरणार्थ 1 लाखाची देणगी संस्थेस दिली होती. ग्रामीण भागात प्रशिक्षणासाठी त्याचा वापर केला जातो. तसेच दरवर्षी मुलांना शिष्यवृत्ती प्रदान केली जाते. अंकिता जाधव, अभिनंदन. तुझ्या शैक्षणिक प्रगतीसाठी दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीसाठी तुला आमंत्रित करण्यात येत आहे. अंकिता जाधव, मी पाटील सरांना विनंती करते, विधी सरांना, त्यांनी पुरस्कार प्रदान केला. धनश्री खामकर, अभिनंदन. बीकॉमचे महाविद्यालयीन शिक्षण तू घेत आहेस. 1ली ते 10वीच्या मुलांचे क्लासेस घेतेस. तसेच आई बरोबर काजू फॅक्टरीतही कामाला जाऊन घराचा आर्थिक भार सांभाळत आहेस. तुझे कौतुक म्हणून तुला कैलासवासी मालुताई खानोलकर स्मरणार्थ ₹2500 देण्यात येत आहेत. तुझ्या भावी आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा. तेजस अनंत जावळे, अभ्यासाबरोबरच घरच्या शेती व्यवसायात मदत करतोस. लॉकडाऊनच्या काळात स्वतः कुक्कुटपालनचे ट्रेनिंग घेऊन कोंबडी पालन करून विक्री केलीस. त्याच्यासोबतच पोषण बाग करून भाजीपाला लागवड करून भाजीपाला विक्री करून स्वतःच्या शिक्षणाचा खर्च स्वतः करतोस. तुला तुझ्या शैक्षणिक प्रगतीसाठी मालुताई खानोलकर स्मरणार्थ ₹2500 रोख रक्कम देऊन पुरस्कृत करीत आहोत. कैलासवासी कमलाकर सुभेदार यांचे स्मरणार्थ आमच्या संस्थेच्या कार्यकर्त्या आणि देणगीदार सुलक्षणा सुभेदार यांनी दिलेल्या देणगीच्या व्याजातून गरजू मुलींना शिक्षणासाठी अर्थसहाय्य दिले जाते. कैलासवासी कमलाकर दत्तात्रय सुभेदार यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आदिती पाटील आणि सिमरन कुसकोरवी यांना अर्थसहाय्य देण्यात येत आहे. मी सुलक्षणा सुभेदार यांना विनंती करते की त्यांनी अर्थसहाय्य द्यावं. ₹1250 प्रत्येकी अर्थसहाय्य देण्यात येत आहे. यानंतर स्वयंसिद्धामध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या महिलांचा आपण नेहमीच सत्कार करीत असतो. आमच्या उत्तम उत्पादन करणाऱ्या चैताली कुंभार सुंदर बटवे, पर्सेस, पाऊच असे विविध प्रकार बनवून कॉटन रेक्झिनचे क्लासेस त्यांच्या एरियात त्या घेतच असतात. कुठलीही डिझाईन पॅटर्न दिला की त्याप्रमाणे एकदम सुंदर बॅग तयार असते आणि म्हणूनच नाविन्यपूर्ण बॅग्सला ग्राहकांची पसंती मिळालेली आहे. हे करीत असतानाच संस्थेच्या सेमिनार कमिटीमध्ये स्वयंसेविकेचे कामही तू करतेस. अभिनंदन. पूजा नोतानी आणि गीताताईंना विनंती की उत्तम प्रशिक्षिका आरती चौगुले संस्थेच्या शिवण विभागाचे संपूर्ण सुपरविजन करून शिक्षकांना विद्यार्थी मुलींना अतिशय मृदू भाषेत शांततेने समजावून सांगतात. त्यांच्या शंका दूर करतात. ग्रामीण भागातील चालणाऱ्या प्रशिक्षण वर्गालाही आपण शिकवता. तसेच चॉकलेट, केक, पंजाबी डिशेस यांचे 1 दिवसीय क्लासेसला पण महिलांचा उत्तम प्रतिसाद लाभतो. अभिनंदन. ज्येष्ठ उद्योजिका दीपाली वेळापुरे, कैलासवासी इंदिरा
चमकले पुरस्कार. चविष्ट रुचकर बेसन लाडू, खजूर केक याचे उत्पादन करून खूप छान विक्रीही करतात. वयाची तमा न बाळगता बुधवार बाजार, प्रदर्शने यातून आपला उत्स्फूर्त सहभाग नेहमीच असतो. भजन कमिटीमध्ये सेवाभावी वृत्तीने आपण काम करता. अभिनंदन. गीताताईंना विनंती की त्यांनी पुरस्कार द्यावा. होतकरू उद्योजिका अनिता घाटगे. पॉपकॉर्न खावेत तर फक्त अनिताचेच. अतिशय कष्टाने पॉपकॉर्नचा व्यवसाय करीत आहे. गणपतीच्या 10 दिवसात पतीच्या साह्याने घराजवळच पॉपकॉर्नचे मशीन लावून विक्रमी सेल करीत असतात. टोमॅटो, पालक, पेरी पेरी, पुदिना असे नवीन फ्लेवर पॉपकॉर्नचे करून ग्राहकांची पसंती मिळवलेली आहे. आणि स्वयंसेविका म्हणूनही त्या काम करतात. अनिता घाटगे. बीबी सरांना मी विनंती करते त्यांनी पुरस्कार द्यावे. उत्तम स्वयंसेविका शीतल पाटील. रेडीमेड कपड्यांचा व्यवसाय करीत संस्थेमध्ये शिबिरे, कार्यशाळा, प्रदर्शने यामध्ये सेवाभावी वृत्तीने काम करीत असतात. आता बुधवार बाजार कमिटीची लीडर म्हणून काम करीत आहात. संस्थेच्या सांस्कृतिक विभागामध्ये नाटकातून स्त्री आणि पुरुष अशा दोन्ही प्रकारचे अभिनय आपण लीलया करता. अभिनंदन. सेवाभावी कार्य सुप्रिया देशपांडे. आपला कापडी बॅग्स हा व्यवसाय तर आहे, परंतु कार्यशाळा, प्रदर्शने, शिबिरे यातून सेवाभावी वृत्तीने काम करीत आहात. डॉक्टर VT पाटील फाउंडेशनच्या आरोग्य प्रकल्पामध्येही सेवा देत आहात. स्वयंप्रेरिकेच्या संचालिका असून वाणीमुक्ती कार्यशाळेची धुरा स्वेच्छेने सांभाळत आहात. अभिनंदन. मी विश्वास पाटील सरांना विनंती करते की त्यांना पुरस्कार द्यावा. स्वयंसिद्धा संस्थेतर्फे हा दिला जाणारा परिवर्तन दूत पुरस्कार स्वीकारताना मला अतिशय आनंद होत आहे. कारण असं की जवळजवळ 22 ते 23 वर्ष माझा या संस्थेशी ध्यानाच्या प्रकारे संबंध आलेला आहे. अनेक व्याख्यानं मी तिथं तिथल्या विद्यार्थिनींकरता, महिला उद्योजकांकरता वगैरे दिलेली आहेत. आणि जे काम मला कधीही जमलं नसतं, जे महिला उद्योजकांना पुरस्कार द्यायचे, त्यांना पुरस्कृत करायचं किंवा परिवर्तन करायचं, ते काम शक्य झालं ते केवळ स्वयंसिद्धामुळे. आणि त्यामध्ये कांचनताई परुळेकरांचा सिंहाचा वाटा म्हणता येत तसं सिंहिणीचा होतो, पण महत्त्वाचा वाटा त्यांचा आहे. तर अनेक वर्षापूर्वी आमच्या कॉलेजचा प्रतिनिधी म्हणून आणि स्वयंसिद्धाचे प्रतिनिधी म्हणून त्या आमची ओळख झाली एका कार्यक्रमाच्या निमित्ताने. आणि नंतर मी तिथे येत गेलो. कोल्हापूर हे माझं जन्मगाव आहे, त्यामुळे माझे नातेवाईक तिथं आहेत, मावस भाऊ तिथंच राहतात. कोल्हापूरला येणं जाणं असतंच, त्यामुळे मग तिथं मी स्वयंसिद्धामध्ये आलो. त्यांनी मला जे सांगितलं की तुम्हाला बाहेर जे पैसे मिळतात व्याख्यानाकरता ते काय आम्ही देऊ शकणार नाही. जे कांचनताईंचा निश्चित ठामठकपणाचा स्वभाव जो आहे तो तिथं आला. मी त्यांना ते उत्तर दिलं, तुम्ही दिलेलं पाकिट मी कधीही उघडून बघणार नाही, तुम्ही द्याल ते. कारण मला माझ्याकडे जी माहिती आहे, माझ्याकडे जे ज्ञान आहे ते लोकांपर्यंत पोचलं पाहिजे. आणि हा जो ऑडियन्स आहे, उद्योजिका, महिला उद्योजिका किंवा 10वी नापास झालेल्या विद्यार्थिनी, हा मला एरवी मिळण्याची शक्यता नाही आहे. मला ह्यातनं मिळणारा जो आनंद आहे तो तुम्ही दिलेल्या मानधनापेक्षा कितीतरी जास्त महत्त्वाचा आहे. आणि त्याप्रमाणे कधीही त्याच्यानंतर अनेक कार्यक्रमांमध्ये मी स्वयंसिद्धाच्या बाहेरगावी पण गेलो, त्यांच्या ह्याच्यामध्ये भाग घेतला. पण कधीही किती पाकिट दिलं ते घरी आल्यानंतर उघडून बघायचं आणि कधीही त्याची चर्चा करायची नाही. कारण मिळणारा आनंद मी अनेकांना सांगतो की माझ्या आयुष्यातली एक महत्त्वाची घटना म्हणजे स्वयंसिद्धाबरोबरचे माझं नातं. धन्यवाद.
ताराराणी विद्यापीठ, मौनी विद्यापीठ अशा थोर संस्था ज्या व्यक्तींनी स्थापन केल्या आणि ज्या व्यक्तीनं आपलं संपूर्ण आयुष्य समाजकार्यासाठी वेचलं अशा डॉक्टर व्ही टी पाटील यांचे नावे असलेले डॉक्टर व्ही टी पाटील फाउंडेशनतर्फे डॉक्टर शोभना तावडे मेहता आरोग्यम धनसंपदा पुरस्कार स्वीकारताना मला विशेष आनंद होत आहे. या संस्थेतर्फे महिला सबलीकरण, महिला शिक्षण, महिला स्वयंरोजगार आणि विशेषतः डॉक्टर शोभना तावडे आरोग्यम धनसंपदा अंतर्गत ग्रामीण आरोग्य असे उपक्रम चालू आहेत. असं काम समाजाभिमुख आणि गेली अनेक वर्षे या संस्थेतर्फे सुरू आहे. अशा संस्थेप्रती मी या पुरस्काराच्या निमित्तानं कृतज्ञता व्यक्त करतो आणि आगामी काळामध्ये हे सर्व कार्य सर्वदूर आणि अशाच पद्धतीनं चालवण्यासाठी मी स्वतः माझी पत्नी दोघंही योगदान करायला आम्हाला आवडेल अशी विशेष इच्छा या निमित्तानं मी व्यक्त करतो. नमस्कार. नमस्कार, मी सुचिता पडळकर. स्वयंसिद्ध या संस्थेने स्मिताताई कोरगावकर यांच्या नावे दिलेला पुरस्कार स्वीकारताना मला अतिशय आनंद आणि कामाचं समाधान वाटतंय. सृजनानंद विद्यालय या कोल्हापुरातील प्रायोगिक प्राथमिक शाळेत आणि फुलोरा या बालवाडीत मी गेली 35 वर्ष काम करते आहे. माझ्यासारखेच समाजातले अनेक लोक हे विद्यालय पुढे नेण्यात, फुलोरा पुढे नेण्यात कायम प्रयत्नशील राहिलेले आहेत. सगळ्याच शिक्षकांनी आपलं एक सामाजिक काम म्हणून, एक व्रत म्हणून ह्या कामाकडे पाहिलेलं आहे आणि ह्या सगळ्यांची प्रतिनिधी म्हणून मी आपला हा पुरस्कार फार सहर्ष स्वीकारत आहे. सृजनानंद विद्यालयाच्या प्रवर्तक प्राचार्य लीलाताई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे विद्यालय गेली 30-35 वर्ष सुरू आहे. पुढेही सर्वच कार्यकर्त्यांनी, शिक्षकांनी आणि पालकांनी आम्हाला अतिशय सुंदर साथ देऊन विद्यालयाने जी वाटचाल केली होती त्यापुढे ही वाटचाल अशी सुरू ठेवलेली आहे. ह्या सगळ्यांच्या वतीने मी आपला हा पुरस्कार स्वीकारते. धन्यवाद. नमस्ते. 2021 सालचा व्ही टी पाटील फाउंडेशनचा मीना सावंत परिवर्तन दूत पुरस्काराने मला सन्मानित केलं. याबद्दल मी विश्वस्त मंडळींचा आणि व्ही टी पाटील फाउंडेशनचा खूप आभारी आहे. ह्या पुरस्काराने मला अधिक काम करण्याचं बळ मिळालं. ह्या पुरस्काराची रक्कम मी कोल्हापूरचा जे ग्रीन कोल्हापूर आहे, काही हरितपट्टी आहेत, तर त्याच्यासाठी काही आउटस्टँडिंग प्लांट्स आहेत, तर ते लावून मी थोडी भर टाकेन. आणखीन फाउंडेशनला माझं जे पर्यावरण किंवा बायोडायव्हर्सिटीचं नॉलेज आहे ते शेअर करायला मला आवडेल. धन्यवाद. सोनालीची बातमी ऐकल्यावर आम्हाला आनंद झाला. आम्हाला पुरस्कार मिळणार तिच्याबरोबर. त्यामुळे खूपच सगळ्या नातेवाईकांना, शिराळच्या सगळ्या लोकांना, सगळ्यांना खूप आनंद झाला. सगळ्यांनी खूप अभिनंदन केलं. स्वयंसिद्धा या संस्थेने दिलेला पुरस्कार पाहून मला अतिशय आनंद झाला. आपण केलेल्या कार्याचं एकंदर सोनालीनं त्याचं चीज केलेलं आहे हे आम्हाला दिसून आलं. यानंतर मनोगत व्यक्त करण्यासाठी मी आमंत्रित करते जॉर्ज क्रूज सरांना. स्वतःच्या कर्तृत्वाने ठसा उमटवलेल्या सर्व पुरस्कारप्राप्त व्यक्तिमत्वांना पहिल्यांदा अभिवादन करतो आणि स्वयंसिद्धांनी एवढा खूप स्तुत उपक्रम जो प्रत्येकाच्या व्यक्तिमत्वाला उभारी देण्यासाठी साजरा केला आणि मला जो जिनेंद्र शिरोळकर सरांचा कैलासवासी सरांचा जो पुरस्कार मिळालेला आहे गुरुवर्य म्हणून, त्याचा मी नम्रपणे तो पुरस्कार स्वीकारतो. आणि मला त्यांचा सहवास नाही लाभला, पण त्यांच्याविषयी थोडक्यात जाणून घेण्याचा मी प्रयत्न केला. खूप कष्टातून MA BEd करून देशभूषण हायस्कूल असेल, त्याच्यानंतर न्यू इंग्लिश स्कूल रांगोळीचं असेल,
या इमारती उभा करण्यामध्ये स्वतःचं सर्वस्व देऊन शिक्षणासाठी वाहिलेला जो पुरस्कार आहे तो मला मिळाला, याबद्दल मला खूप अभिमान वाटतो खरं तर. कारण माझी एक नाळ शिक्षणाशी जोडलेली आहे आणि मला असं वाटतं जे काही परिवर्तन करायचं आहे माणसाच्या जीवनामध्ये ते शिक्षणाने विचार करू शकतात. त्यामुळे मला पुरस्कार मिळाला, मी पुरस्कार स्वीकारतो आणि खूप प्रत्येकाने चांगलं काम केलेलं आहे, चांगलं कार्य केलंय, त्या कार्याची ओळख पोचवता होती म्हणून कुठल्या तरी संस्थेने म्हणा किंवा आपल्या आपुलकीच्या माणसाने म्हणा पाठीवरती नुसतं हात ठेवून लढ म्हणणारी माणसं लागतात. तसं मी आजही कबूल करतो की मी स्वयंसिद्धा या संस्थेचा स्वयंसेवक आहे आणि मी स्वयंसेवक राहण्यातच धन्यता मानतो. मला कुठलंही जरी काम दिलं किंवा कुठलंही काम सांगितलं तरी मी नेहमी या संस्थेशी निगडीत आहे असं मला वाटतं. आणि दुसरी एक गोष्ट मला इथे जाणवलं, दातृत्व देणारी माणसं खूप आहेत आणि कर्तृत्व करणारी पण माणसं खूप आहेत. तर मी आज तुमच्यासमोर जास्त बोलणार नाही, मनोगत व्यक्त करायला बोलतं खूप येतं, पण हा भावनिक थोडासा प्रसंग आहे आणि माझ्या आयुष्यातला शिक्षण क्षेत्रातला मिळालेला मला पहिला पुरस्कार म्हणजे मी गेले 20 वर्ष मी या क्षेत्रात आहे. म्हणजे आफ्टर 96 MA झाल्यानंतर मी पुणे विद्यापीठामध्ये MA केलं, सर्टिफिकेट ऑफ जर्नलिझम केलं, मी ऍज अ संपादक म्हणून होतो, ETV मध्ये होतो. हे सगळं पाहिलं आणि स्वतःच्या विचाराला कुठं न्याय देता येत नाही म्हणून मग स्वतःच वाचायला मिळावं म्हणून विजयश्री बुक सेंटर काढलं आणि त्या माध्यमातून मला माझी जाणीव झाली. एक वाक्य आहे, ते वाक्य मला सांगून गेलं, स्वतःसाठी जगला तो मेला आणि दुसऱ्यांसाठी जगला तो खरा जगला. आणि या वाक्याने माझ्या आयुष्यामध्ये उभारी दिली आणि मला असं वाटतं की आपलं आयुष्य स्वतःसाठी जगावं पण दुसऱ्यासाठी जगता आलं तर जगून पाहावं, त्याच्यासारखा आनंद नाही. म्हणून मला हे कळालं आणि मी इथपर्यंत आलो. मला एक दोन सहज जाता जाता म्हणून आठवलेल्या गोष्टी मी सांगतो. 2 गोष्टी ह्या आहेत. माझे वडील 2019 ऑक्टोबरला वारले आणि माझे सासरे माझं लग्न झाल्यानंतर 2008ला लग्न झालं आणि 2009च्या दरम्यान वारले. तर या दोन्हीही व्यक्तिमत्वांनी खूप काही मला दिलं, भरभरून दिलं. तर यांच्या स्मृती प्रित्यर्थ मी एक 2000चा पुरस्कार होतकरू विद्यार्थ्यांसाठी देऊ इच्छितो. या वर्षीपासून मी तो डिक्लेअर करू इच्छितो, याची नोंद घ्या. आणि अशा कार्यक्रमाला येताना बुके घ्यावा काय घ्यावा हा प्रश्न पडत होता. कारण 29वा वर्धापन दिन आहे स्वयंसिद्धाचा आणि 29वा वर्धापन दिन म्हणजे बऱ्यापैकी प्रौढत्व आलेलं असतं संस्थेने. म्हणजे पहिलं दुसरं तिसरं वर्ष नाही, 29वं वर्ष म्हणजे खरंच प्रौढत्व आणि मॅच्युरिटी आलेली असते. तर माझा चिरंजीवानी माझी सौ मला म्हणली की आपण संस्थेला पुस्तकं लिहूया, आपण संस्थेला पुस्तकं आणूया. म्हणून त्यांनी पुस्तकं आणली की मॅडमनी घ्यावी. 47 पुस्तकाचा एक बंच मी छोटासा योगायोगाने आणलेला आहे, तो संस्थेला द्यायची. तो तुम्ही नंतर असं बघा. आणि खरंच मला इथं सगळ्यांनाच जो पुरस्कार दिला, पुरस्कार का दिला जातो किंवा का गुलाबाचं फुल दिलं जातं, का बुके दिला जातो, बुके देण्यापाठीमागचं आणि श्रीफळ देण्यामागचं एक उद्देश आहे. बुके हा फुलंही दुसऱ्यासाठी जगावं कसं, आनंदाने जगावं कसं आणि आपलं आयुष्य दुसऱ्यांना समर्पित कसं करावं हे शिकवतात. म्हणून बुके दिला जातो. आपल्या सगळ्यांचं आयुष्य इतरांसाठी आपण समर्पित करूयात आणि हा देश नाही तर हा समाज घडवण्यासाठी आपण सगळे एकत्र येऊयात ह्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. जाता एक 2 ओळीचं गाणं सादर करतो जे जगत असताना, जीवन जगत असताना कसं जगलं पाहिजे आणि आपला दृष्टिकोन कसा असला पाहिजे. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, जिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा, जिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा, आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, जळुनी स्वतः समयीने दुसऱ्यास प्रकाश द्यावा, जळुनी स्वतः समयीने दुसऱ्यास प्रकाश द्यावा, हे जाणता जीवनाचा प्रारंभ हा ओळखावा,
सर्व मान्यवर, देणगीदार, हितचिंतक, संस्थेचे सर्व विश्वस्त, सर्वांचे मनापासून आभार. हजारो संख्येने कार्यक्रम पाहणाऱ्या सर्व प्रेक्षक वर्ग आणि भरभरून प्रतिसाद देणाऱ्या सर्व संस्थेच्या महिलांचेही आभार. रुद्रांश अकॅडमीचे संस्थापक आणि नृत्य परिषदेचे कोल्हापूर विभाग अध्यक्ष श्रीयुत दीपक बिडकर सर यांचे विशेष आभार, ज्यांनी ऑनलाईन कार्यक्रमाची सर्व तंत्रज्ञानाची बाजू सांभाळून हा कार्यक्रम यशस्वी करण्यात मोठा हातभार लावला. आमच्या कार्यक्रमाची वेळोवेळी प्रसिद्धी देणारे सर्व पत्रकारांचे मनापासून